नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणी टंचाईची तीव्रता वाढू लागली आहे। जिल्ह्यामध्ये सर्वाधिक टँकर येवला तालुक्यामध्ये सुरू असून सध्या 19 टँकरद्वारे 23 गावं आणि 8 वाड्यांना पाणी पुरवठा केला जातो। गेल्या अनेक वर्षांपासून उन्हाळा आल्यावर पाणी टंचाई निर्माण होते। पिंपरी चिंचवड महापालिकेकडून आगामी आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कर बिलाचं घरपोच वितरण सुरू करण्यात आलं आहे आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून ही मोहीम राबवली जाते। शहरातल्या सुमारे 7.5 लाखाहून अधिक मिळकतींना थेट बिल पोहोचवण्याचा यामागचा उद्देश आहे। संभाजीनगर स्मार्ट सिटीचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला। सर्व प्रकल्प मनपाकडे हस्तांतरण करण्याचे आणि अधिकारी कर्मचाऱ्यांना 30 एप्रिलला कार्यमुक्त करण्याचे आदेश या पत्राद्वारे देण्यात आलेले आहेत। अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जन्मशताब्दी निमित्तानं सांगलीमध्ये उद्यापासून गोदा ते नर्मदा जल यात्रेला सुरुवात होतीये। चौंडी तसंच त्र्यंबकेश्वर या 2 ठिकाणांहून एकाच वेळी जलयात्रेचा शुभारंभ होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते यात्रेचं उद्घाटन होणार आहे। संभाजीनगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवकांनी प्रतिबंधित प्लास्टिकच्या वापरावरून प्रशासनाला धारेवर धरलं। त्यामुळे मनपा प्रशासन आता पुढच्या ॲक्शन मोडमध्ये आले। शहरात सलग दुसऱ्या दिवशी प्लास्टिक विरोधी धडक मोहीम राबवत तब्बल 4630 किलो प्लास्टिक जप्त केलंय। मागच्या 2 दिवसांमध्ये तब्बल 20 लाखांचे 10,000 किलोपेक्षा अधिक प्लास्टिक जप्त करण्यात आले। उन्हाळी सुट्ट्यांमुळे वाढलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर आरटीओनं खासगी ट्रॅव्हल्स बसवर तपासणी मोहीम राबवली आहे। 4 दिवसांमध्ये 290 वाहनांची तपासणी करून नियमभंग प्रकरणात 100 बसेसवर कारवाई केली आहे। साताऱ्याच्या ढेबेवाडीमध्ये जुन्या भांडणाच्या कारणातून झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी अल्पवयीन मुलासह एकानं खुनाचा कट रचला। पोलिसांनी आरोपीकडून 2 बंदूक तसंच जिवंत काडतूस शस्त्रांसह 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। भिवंडी शहरातल्या नागरी समस्यांसाठी राष्ट्रवादीकडून महापौरांना निवेदन देण्यात आलं। भिवंडी शहरामध्ये सध्या अनियमित पाणी पुरवठा होतोय आणि सार्वजनिक स्वच्छता, नालेसफाई, रस्त्यांची दुरुस्ती या समस्या सर्वसामान्य नागरिकांना भेडसावतात। नागझिरा नवेगाव व्याघ्र प्रकल्पात 1 मे पासून नवीन मुर्दोली गेट पर्यटकांसाठी सुरू होणार आहे। जंगल सफारीसाठी वर्षभर मुर्दोली गेट सुरू राहणार आहे। त्यामुळे पर्यटकांना आता वाघ पाहायला मिळणार आहे। तसंच या परिसरात राहणाऱ्या लोकांना सुद्धा रोजगार उपलब्ध होणार आहे। हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये मुख्य रस्त्यावर अतिक्रमण वाढल्यानं प्रशासनानं अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे। वसमत शहरातल्या महावीर चौक, कारंजा चौक, झेंडा चौक या परिसरातल्या अतिक्रमणांवर प्रशासनानं जेसीबीनं कारवाई केली। गोंदियामध्ये अवैधरित्या पिस्तूल घेऊन फिरत असलेल्या तरुणाला पोलिसांनी पकडले। त्याच्याकडून पिस्तूल आणि 2 जिवंत काडतूस जप्त केली आहे। शहर पोलीस ठाण्याअंतर्गत नेहरू चौक परिसरात रात्री 9:30 वाजता ही कारवाई करण्यात आली। पिंपरी चिंचवडच्या वाकडमध्ये अल्पवयीन मुलाला रिक्षा चालवायला देणाऱ्या वडिलांना पोलिसांनी समज दिली आहे। या प्रकारानंतर सदर व्यक्तीनं झालेली चूक मान्य करत इतरांनी अशी चूक करू नये असं म्हटलंय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अपघातांचं प्रमाण वाढतंय आणि अवघ्या 3 महिन्यामध्ये 101 अपघात झालेत। यामध्ये 32 जणांचा मृत्यू झालाय। 103 जण किरकोळ गंभीर जखमी झालेत आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी अपघातांची संख्याही अधिक आहे। गोंदियामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक यांना निलंबित करण्यात आले आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये बऱ्याच तक्रारींचा निपटारा करण्यात आलेला नाहीये। वारंवार निवेदनं देऊन सुद्धा तक्रारींचा निपटारा होत नसल्यानं शेतकऱ्यांनी याबाबतचा पाढा मुख्य वनसंरक्षक आणि प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे वाचला। त्यानंतर ही कारवाई करण्यात आली। जिल्हा परिषदेमध्ये लिपिक पदावर नोकरी लावण्याचा आमिष दाखवत माजी उपप्राचार्य पदावरील अप्पासाहेब डहाळेंनी 39 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला। डहाळे विरुद्ध नांदलपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। ठाण्यामध्ये काल शिवशाही बसला लागलेल्या आगीमध्ये एका महिला प्रवाशाचे सोन्याचे दागिने गहाळ झाले। या घटनेमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांनी महिलेचे दागिने जळत्या बसहून काही वेळामध्ये शोधून तिच्या ताब्यात दिले। वाशिम शहरातल्या पालेश्वर मंदिरासमोर मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे विद्युत पोलला आग लागली। जळणाऱ्या केबलमधून ठिणगे आणि आगीचे गोळे खाली पडत होते। त्यामुळे तिथल्या कचऱ्याला सुद्धा आग लागली। अग्निशमन दलानं तातडीनं आगीवर नियंत्रण मिळवलं आणि पुढची दुर्घटना टळली। मात्र परिसरामध्ये प्रचंड घबराट पसरली। छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे पुत्र अमित जोगी यांना सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिलाय। राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते राम अवतार जग्गे यांच्या 2003 मध्ये करण्यात आलेल्या हत्या प्रकरणामध्ये सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे।
रत्नागिरीमध्ये 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला चिपळूण विशेष न्यायालयानं शिक्षा सुनावली. या आरोपीला 20 वर्ष सक्त मजुरी आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ही अत्याचाराची घटना मार्च 2019 मध्ये घडली होती. राज्यातल्या वाहनांची तपासणी केवळ नोंदणीकृत स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी 53 स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र उभारण्याचं काम प्रगतीपथावर आहे. ही कामं तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या संगणकीकृत प्रणालीमुळे मानवी हस्तक्षेप कमी झाल्यानं अचूकतेमध्ये वाढ होईल, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. संभाजीनगरच्या चितेगाव ते बोकड जळगाव रस्त्यावर एका अल्पवयीन मुलासह त्याच्या मामानं मोराला पकडून त्याच्या डोक्यात काठीनं प्रहार करत ठार केलं. या प्रकरणामध्ये वनविभागानं 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलंय आणि त्याचा मामा आता फरार आहे. रायगडच्या लोणेरे इथं तरुणीची हत्या झाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली. गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तपास यंत्रणांकडून माहिती घेतली. दरम्यान लवकरच आरोपी पोलिसांच्या हाती लागेल असा विश्वास विकास गोगावले यांनी व्यक्त केला. सोलापुरातल्या बालमाता प्रकरणाची राज्य बालहक्क आयोगानं गंभीर दखल घेतली. या प्रकरणामध्ये 1.5 महिन्यामध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. सोलापूरमधल्या शिक्षण विभागाला सुद्धा या प्रकरणामध्ये सहभागी करून त्याचा आदेश आयोगानं दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.